हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज आपण तिखट गोड चवीची टोमॅटो चटणी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. इथे मी 4 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. तसेच 4 टोमॅटोही चिरून घेतले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे. जेवढे कांदे आहेत तेवढेच आपल्याला टोमॅटो घ्यायचे आहेत. इथे मी अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट तयार करून घेतला आहे. 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे. साखर, मीठ, मोहरी, जिरे व हळद पावडर. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटे परतवून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवायचा आहे. याला थोडासा लालसर असा रंग आला पाहिजे. ही टोमॅटो चटणी अगदी कमी साहित्यामध्ये व झटपट अशी बनवून तयार होते व चवीला खूप छान लागते. इथे मी 2 ते 3 मिनिटे कांदा परतवला आहे. तुम्ही पाहू शकता कांदा आता थोडासा ट्रान्सपरंट असा झाला आहे. आपल्याला याला हलकासा लाल रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला एकदमच खरपूस लाल असा अजिबात करायचा नाही, नाहीतर त्याच्यामुळे चटणीला कडवट चव येईल. तर इथे आपला कांदा हलका लालसर असा भाजून तयार झाला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. हे आपल्याला 1 ते 2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. टोमॅटोची चटणी करते वेळी यातील टोमॅटो आपल्याला अगदीच सॉफ्ट असा होऊ द्यायचा नाही. याचा क्रंचीपणा थोडासा तसाच राहायला हवा, मग चटणीला चव छान येते. तर इथे मी कांदा व टोमॅटो 2 ते 3 मिनिटे छानपैकी परतवून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया व साखर घालायची आहे. इथे मी 1 चमचा साखर घातलेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे आपल्याला 1 ते 2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. साखर व मिठामुळे टोमॅटो पटकन शिजले जातात. आता इथे मी 1 ते 2 मिनिटे हे छानपैकी परतवून घेतलेलं आहे. आता आपण बाकीचे मसाले घालूया. अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे व 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपल्याला 2 ते 3 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे ही चटणी चवीला खूप छान लागते. आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला आणखी 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. तर इथे मी ही टोमॅटोची चटणी 1-2 मिनिटे छानपैकी परतवून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली ही चटणी बनवून तयार झाली आहे. आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपण या बोलमध्ये चटणी काढून घेऊया. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही तिखट आंबट गोड चवीची चटणी खूप छान अशी लागते. ही चटणी तुम्ही भाकरी, चपाती, भात कशासोबतही खाऊ शकता. ही एकदम अप्रतिम अशी बनवून तयार होते. गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर अशा प्रकारे आपली ही तिखट गोड चवीची टोमॅटो चटणी बनवून तयार झाली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.